आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू साटेला आज केज कोर्टामध्ये पुन्हा हजर केलं जाणार आहे। खंडणी प्रकरणात साटेला शनिवारी केज न्यायालयामध्ये हजर केलं होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील साटे आरोपी असल्यानं सीआयडीनं केज न्यायालयाकडे साटेच्या कस्टडीची मागणी केली होती। यानंतर 2 दिवसांची त्याची सीआयडी कोठडी आज संपणार आहे। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, विष्णू साटेची सीआयडी कस्टडी आज संपतीये। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे त्यानं मोबाईल कुठे फेकला या सगळ्या संदर्भात सध्या चौकशी कशी सुरू आहे? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला खंडणीच्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या विष्णू साठे याला आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुक्का लावण्यात आलाय आणि हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला। या दोन्हीचा तपास सीआयडी करते आणि यासाठी त्याला शनिवारीच तर कोर्टामध्ये हजर केलं होतं। आता जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला 2 दिवसाची सीआयडी कस्टडी दिली होती। आता सीआयडी कस्टडी नंतर परत एकदा आज सीआयडीचे अधिकारी याला विष्णू साटेला जिल्हा व सत्र न्यायालयासमोर उभा करतील। मात्र जो प्रश्न विचारला की मोबाईलचं काय, तर मोबाईलच्या तपासासंदर्भातच संदिग्ध वातावरण पाहायला मिळतंय। कारण सुरुवातीपासून तो मोबाईल कुठे आहे असा प्रश्न विष्णू साटेला पोलीस विचारतायत आणि विष्णू साटे याचं उत्तर आहे की तुम्ही फेकून दिलाय, मला कुठं फेकून दिलाय ते आठवत नाहीये। त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस कस्टडी अधिकारी किंवा पोलीस तेव्हा मागतात जेव्हा त्यांना या प्रकरणातले पुरावे गोळा करायचे असतात आणि मोबाईल हा यातला मुख्य पुरावा आहे जो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। प्रज्ञा, गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।